आज आदरणीय पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व मंत्र्यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीत चर्चा झालेली आहे। आगामी काळामध्ये जे महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा असतील, महानगरपालिका असतील किंवा नगरपालिका असतील, त्या निवडणुकीमध्ये ओबीसीच्या आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे ही भूमिका पक्षाची असताना पुढे कसं जायचं त्याबाबतीत चर्चा झाली। भुजबळ साहेबांना त्याबाबतीत जबाबदारी दिलेली आहे, जे न्यायालयीन लढा आहे त्याच्यात ते लक्ष घालतील। त्याचबरोबर जे डाटा तयार करायचा आहे त्यांच्यासोबत सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठक होणार आहे आणि पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणाशिवाय निवडणुका नको। त्या पद्धतीने जे काही कायदेशीर मार्ग आहे ते भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली ते पुढे जातील आणि पक्ष त्या पद्धतीने पुढे जाणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कोविडचे आकडे वाढत आहेत, त्याची पण एक चिंता आहे। त्यासाठी पक्षाचे शिबिर हे नियोजित होते जानेवारी महिन्यामध्ये, इतर कार्यक्रम नियोजित होते सार्वजनिक, ते सर्व कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय पक्षाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। कुठलीही गर्दी होणार नाही, असे कुठलेही कार्यक्रम मंत्री असतील, नेते असतील, कोणी घेऊ नये। या प्रकारे पुढे पक्षाचं कामकाज चालेल। त्याचबरोबर जे मंत्री असतील ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन पालकमंत्री असताना ती जबाबदारी पार पाडतील, संपर्क मंत्री असताना पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तिथे अधिकाऱ्यांचा त्यांच्या विभागाचा आढावा घेणं, पक्षाचे जे महत्त्वाचे कार्यकर्ते त्यांच्याशी संवाद साधणे आणि आगामी पक्षांतर्गत निवडणुकीसाठी जे कार्यक्रम निश्चित झालेले आहेत त्याच्या बाबतीत सदस्यता अभियान याची पण चर्चा झाली। एकंदरीत आगामी जे काही निवडणुका होतील त्याची तर तयारी करण्याच्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे, पण जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचा विषय सुटत नाही तोपर्यंत निवडणुका नको या भूमिकेवर पक्ष ठाम आहे। नाही, आम्ही आधी पण बोललो की स्थानिक ज्या आमच्या पक्षाच्या संघटन आहे त्यांना पूर्णपणे अधिकार राहील। कुणासोबत आघाडी करायचं आहे, युती करायचं आहे, सोबळावर जायचं आहे, वरून कुठलाही निर्णय पक्षाच्या माध्यमातून लादला जाणार नाही। स्थानिक समितीला सगळे अधिकार राहतील, प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे, पण या स्थानिक स्वराज संस्थेमध्ये स्थानिक जी समिती है त्यांना अधिकार देण्यात आलेला है। सर हिंदी में आप बता दें। आज आदरणीय पवार साहब के उपस्थिति में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेताओं की बैठक हुई, उसमें मंत्री उपस्थित थे और उसमें सबसे महत्वपूर्ण जो विषय था जो स्थानिक स्वराज संस्थाओं के इलेक्शन है, जिसमें ओबीसी के आरक्षण को सुप्रीम कोर्ट के निर्णय की वजह से वो रद्द हो गया है, जिसको लेके आदरणीय भुजबल साहब को जिम्मेदारी दी गई है कि वो जो कानूनी लड़ाई है वो किस तरह से आगे लेके जाया जाए। केंद्र सरकार ने भी रिव्यू पिटीशन फाइल किया है, 17 जनवरी को उसकी तारीख है। पार्टी की तरफ से भी विशेष ध्यान दिया जाएगा ताकि जो भी ओबीसी का आरक्षण है वो आबादित रहे। साथ ही साथ में जो हमने आयोग बनाया है उसको जल्द से जल्द किस तरह से डाटा तैयार किया जाए, सरकार की तरफ से कैसे सहयोग दिया जाए, इस विषय को भी लेके चर्चा की गई। और एक महत्वपूर्ण निर्णय पार्टी ने लिया कि कोविड जिस तरह से उसका फैलाव हो रहा है, पार्टी के 2 दिवसीय शिविर का कार्यक्रम इसी जनवरी महीने में था, कई और सार्वजनिक कार्यक्रम थे, वो सारे कार्यक्रमों को स्थगित करने का निर्णय पार्टी ने लिया है। साथ ही साथ पालक मंत्री, संपर्क मंत्री सब जिले में जाएंगे, कोविड नियमों का पालन होगा, कार्यकर्ताओं से संपर्क में रहेंगे और आगामी दिनों में जो पार्टी के भीतर चुनाव होने वाला है जिसको लेके सदस्यता अभियान है वो कैसे पूरी तरह से सफल तरीके से चलाया जाए, इन सभी विषयों को लेकर चर्चा हुई
और ओबीसी को लेके पार्टी गंभीर है। ओबीसी आरक्षण बिना चुनाव नहीं, ये जो पार्टी की भूमिका थी उस पर पार्टी कायम है। राज्यामध्ये येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याची तयारीला लागा असं शरद पवारांनी सूचना दिलेल्या आहेत। नाही, त्याची तयारी पक्षाच्या संघटन बांधणे, निवडणुकीसाठी तयार होणे हे पक्षाची जबाबदारीच आहे। पण निवडणुका ओबीसीच्या आरक्षणशिवाय नको ही भूमिका जी आहे त्याच्यावर पक्ष ठाम आहे। So very crucial meeting today. Several issues were discussed. Today NCP leaders and ministers meeting has been conducted under the presidency of Shri Sharad Pawar ji, and we had taken a call that there will be no local body election without OBC reservation. For that, Mr. Bhujbal has been appointed to look into the legal battle which is going in the Supreme Court. He will look into the matter, and the commission we had met to prepare empirical data. All support will be given to them. Definitely, the huge COVID numbers are there in the state of Maharashtra. The party has taken a call that 2 days shibir and many public meetings has been cancelled by the party, and definitely all COVID norms have to be followed by the ministers and the party leader. Palak mantris and Sampark mantris will go to the district, take review, and they will follow the COVID norm. Definitely internal party election is there, membership drive is there, definitely it will be continue, and the main core issue was that there should not be any local body election without OBC reservation, and we are firm on that issue. Sir, slightly away from this meeting, sir, in Punjab, there is a big racket of conversion where churches are involved. It's come to light by a ground report by CNN News 18. What would you have to say to such practices? See, right to religion is a fundamental right in this country. Any individual have a right to choose a religion, to follow a religion, to propagate a religion. But the way in this country, the things are happening, the laws are made, the people are alleged, the forceful conversion is there in this country. I think it is nothing but a political agenda of a specific party. Right to religion is a fundamental right. Everybody have right to choose the religion, and nobody can stop them. Thank you. Thank you. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास